नमस्कार. गुरुकुल ओके क्लासेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे काळ, काम आणि वेग यावरील महत्वाची उदाहरणे आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. काळ म्हणजे काय? एखादं काम करत असताना जेवढा तुम्हाला वेळ लागलेला आहे त्यासाठी आपण काळ हा शब्द वापरलेला आहे. काळ म्हणजेच वेळ. काम म्हणजे काय? एखादी व्यक्ती एखादी जी गोष्ट करत आहे त्याला आपण म्हणत असतोय काम. आणि वेग म्हणजे काय? तो काम करण्याचा वेग किती आहे म्हणजेच त्याचं स्पीड किती आहे याला म्हणतो आपण वेग. तर ह्या काळ, काम, वेग वरील भरपूर जणांना हा घटक भरपूर प्रमाणात अवघड जातो. तसंच जर यामध्ये तुम्ही रेल्वेमध्ये गेला तर त्या रेल्वे त्या ठिकाणी 5/18 ने गुणायचं का 18/5 ने गुणायचं हे एक भरपूर मोठं कन्फ्युजन आहे. परंतु ते कन्फ्युजन न ठेवता आपण एकदम सोप्या पद्धतीनं एक खूप महत्वाचं सूत्र तुमच्यासाठी रेल्वेसाठी आणलेलं आहे. तर बघा सूत्र एकदम सोपं आहे आणि ध्यानात ठेवायला तर एकदमच तुमच्यासाठी महत्वाचं सूत्र आहे, त्याच्यामुळे ते ध्यानातच ठेवा. सूत्र आहे ताशी वेग गुणुले वेळ गुणुले 5 बरोबर अंतर गुणुले 18. बघा, जर तुम्हाला 5/18 आणि 18/5 याचं जर कन्फ्युजन हटवायचं असेल तर हे एकच सूत्र ध्यानात ठेवा. याच्यानुसार 90 ते 95% तुम्ही रेल्वेवरचं कोणतंही उदाहरण सोडवू शकता. मग बघा, ताशी वेग जो असतो तो निश्चितच असतो किलोमीटर पर आवर. म्हणजे याचा अर्थ एका तासात, आवर म्हणजे काय असते? तास. एका तासात ती गाडी किती किलोमीटर गेली म्हणजेच त्याचा असतो ताशी वेग. ओके. आता या ठिकाणी जो वेळ असतो, वेळ हा असतोय सेकंदात. हे खूप महत्वाचं आहे. इथला जो वेळ आहे तो फिक्सच तुमचा सेकंदामध्ये येणार. इथलं जे अंतर असतंय ते अंतर म्हणजे त्या गणितात दिलेली कशाची पण लांबी असू द्या ती म्हणजेच ते असतं अंतर. मग हे निश्चितच असतं मीटर मध्ये. बघा, या ठिकाणी हे खूप महत्वाचं आहे. मग अंतर तुम्हाला गणितात काय काय येऊ शकतं तर त्या ठिकाणी तुम्हाला रेल्वेची लांबी हे अंतरच असतंय. तसंच बोगद्याची लांबी हे पण अंतरच असतंय. तसंच तुम्ही पूल पाहिला, पुलाची लांबी हे पण अंतरच असतंय. आणि प्लॅटफॉर्म पाहिला, रेल्वेचा प्लॅटफॉर्म, ते पण तुमचं अंतरातच येतं. आणि ते सगळं तुम्ही जर किलोमीटर मध्ये जर एखादी गोष्ट दिलेली असेल, समजा पुलाची लांबी तुम्हाला दिली 1.5 किलोमीटर, तर निश्चितच या ठिकाणी अंतर 1.5 घेऊन चालणार नाही, कारण इथलं अंतर फिक्स असतं मीटर मध्ये. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्या अंतराचं कन्व्हर्जन मीटर मध्येच करावं लागेल, म्हणजे 1500 मीटरच अंतर येणार. ओके. या सूत्राचा जर वापर आपण कोणत्याही रेल्वेच्या गणितात केला तर तुम्हाला ते खूप सोप्या पद्धतीने एकदम मस्तपैकी सुटणार आहे. चला तर आता आपण गणितांकडे वळूयात, म्हणजेच तुम्हाला निश्चितच कळेल या सूत्राचा वापर किती सोपा आहे. सूत्र एकच आहे. चला तर पहिलंच गणित पाहूयात. एका गाडीचा वेग 25 मीटर पर सेकंद आहे. बर, मग तिचा ताशी वेग त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. आता सूत्र काय आहे? ताशी वेग गुणुले वेळ गुणुले 5 बरोबर अंतर गुणुले 18. फक्त किमती टाकायच्या, जास्त डोकं चालवायचं नाही. चला आता या ठिकाणी वेग आपल्याला दिलाय का? तर वेग हा इथला असतोय किलोमीटर पर आवर मध्ये. किलोमीटर पर आवर मध्ये तो कुठं काय दिलंय का? नाही. तो तर आपल्याला काढायचा आहे, त्याला एक समाना गुणुले वेळ. जर तुम्ही पाहिला, वेळ त्यांनी दिलेला आहे बघा, काय म्हणलं? 25 मीटर प्रति सेकंद. म्हणजे एका सेकंदात ती गाडी जाते 25 मीटर. बरोबर आहे. मग वेळ या ठिकाणी सेकंदातच असतो, म्हणून 1 सेकंद गुणुले 5 बरोबर अंतर या ठिकाणी आपल्याला कशात असतंय? मीटर मध्ये. म्हणून 25 मीटर हे अंतर आहे बघा. 25 गुणुले 18 करा. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, म्हणून हा 5 आणि 1 हा तिकडे जाऊन भागल, कारण या x ला तो गुणतोय. x बरोबर 25 गुणुले 18 भागिले 5. 5 1 5 5 5 25 8 5 90. x बरोबर आलं 90.
आता सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट काय आहे तर 90 ही एक्स ची व्हॅल्यू. मग एक्स कशाला मानलंय आपण? एक्स या ठिकाणी मानलेलं आहे वेगाला. मग वेग हा आपला निश्चितच कशात असतोय? किलोमीटर पर तासात. म्हणून आपलं उत्तर येईल 90 किलोमीटर पर तास. ओके, चला जाऊयात पुढं. चला, तर एका रेल्वेचा ताशी वेग 144 किलोमीटर पर आवर आहे, तर त्या रेल्वेचा वेळ मीटर पर सेकंद मध्ये या ठिकाणी रूपांतर करायला लावले. पाठीमागं पाहिलं आपण, त्याचं रूपांतर मीटर पर सेकंदचं करायचं होतं किलोमीटर पर आवर मध्ये. आता या ठिकाणी किलोमीटर पर आवरचं रूपांतर करायचंय आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये. चला, तर एका रेल्वेचा ताशी वेग, आता जर तुम्ही 5/18 ची जर कन्सेप्ट डोक्यात ठेवली तर हे दिलेलं सूत्र वापरायची गरज अजिबात नाही. पण त्याचं जर कन्फ्युजन होत असेल तरच हे सूत्र वापरा. आणि जर 5/18 जर कन्फ्युजन होत नसेल तर हे एकदम सोप्या पद्धतीने कसं निघेल बघा. 144 आहे, काय आहे तुमचा? हा किलोमीटर पर आवर मधला वेग दिलेला आहे. जर तुम्ही किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर त्याला गुणायचं 5/18 ने. म्हणून या ठिकाणी 5/18 ने गुणावं लागेल. 18 × 18, 8 × 8 144, 8 × 5 40 झालं. उत्तर आलं 40 मीटर पर सेकंद. पण जर 5/18 का 18/5 हे जर कन्फ्युजन झालं तर आपलं सूत्र वापरा. वेग गुणुले वेळ गुणुले 5 बरोबर अंतर गुणुले 18. तर टाका सूत्रात किमती. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे किलोमीटर पर आवर मध्ये काय असतोय? तुमचा वेग असतो, म्हणजे 144 असतोय वेग गुणुले वेळ. आता तुम्हाला कळतंय की त्या रेल्वेचा वेळ मीटर पर सेकंद मध्ये काढायचा आहे, म्हणजे एका सेकंदात किती मीटर जाईल. म्हणजे तुम्हाला वेळ दिलाय का? या ठिकाणी दिलाय. वेळ हा आपला सेकंदात असतो. किती सेकंद असेल? 1 सेकंद गुणुले 5 बरोबर अंतर आपल्याला या ठिकाणी काढायचंय. अंतर असतंय मीटर मध्ये, म्हणून तर मीटर पर सेकंद म्हणलंय, म्हणजे एका सेकंदात किती मीटर जाईल. मग मीटर जाईल म्हणजे अंतरच काढायचंय. ओके, मग एक्स माना त्याला गुणुले 18 या ठिकाणी गुणतं, इकडे येऊन भागल कारण एक्स ची व्हॅल्यू काढायची. मग इकडे जर भागलं तर 18 × 18, 8 × 8 144, 8 × 5 40. तर 40 मीटर पर सेकंद तुमची गाडी जाणार आहे. याचा अर्थ जर तुमचं हे 5/18 18/5 जर कन्फ्युजन असेल तर सूत्राचा वापर करा, उत्तर तेच निघणार आहे. ठीक आहे, वेळ थोडा लागेल परंतु फास्ट काढून चुकण्यापेक्षा स्लो काढा आणि उत्तर बरोबर आणा, हे महत्वाचं आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, 1050 मीटर लांबीची रेल्वे ताशी 108 किलोमीटर पर आवर वेगाने जाताना एका उभ्या खांबास किती वेळात ओलांडेल. टाका सूत्र. वेग गुणुले वेळ गुणुले 5 बरोबर अंतर गुणुले 18. फक्त किमती टाकायच्या, जास्त डोकं चालवायचं नाही. चला, वेग दिलाय का? दिलाय 108 गुणुले वेळ दिलाय का तुम्हाला? वेळ तर काढायचाय म्हणून एक्स माना गुणुले 5 बरोबर अंतर दिलंय का? दिलंय. बघा, कशाची ही लांबी असू द्या ते अंतर मध्येच कॅल्क्युलेशन होतं त्याचं, म्हणून 1050 गुणुले 18. चला, हे 108 आणि 5 ह्या एक्स ला गुणतंय, तिकडे नेऊन भागा, म्हणजेच एक्स बरोबर येईल 1050 गुणुले 18 आणि छेदस्थानी येईल 108 गुणुले किती येईल तुमचा 5. चला, जर तुम्ही 18चा पाडा जर तुम्हाला येत असेल तर 18 × 18, 8 × 5 90, 8 × 6 108, 6 × 5 यांचा गुणाकार येईल 30. या शून्याला हा शून्य कट, 3 ने जर इथं भागलं 3 × 3 = 9, 3 × 5 = 15. म्हणजे याचा अर्थ तुमचा जो वेळ आहे तो आला 35. पण 35 काय? तर वेळ हा इथला असतोय सेकंदात, म्हणून 35 सेकंद हे आपलं उत्तर असेल. चला, समजलं असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, एक रेल्वे ताशी 70 किलोमीटर पर आवर वेगाने धावत असून ती रेल्वे 560 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 45 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची आपल्याला लांबी या ठिकाणी विचारली. आता जर तुम्ही थोडासा विचार केला
तर या ठिकाणी रेल्वे 560 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला, म्हणजेच प्लॅटफॉर्मची पण काहीतरी लांबी आहे आणि त्या रेल्वेची पण काहीतरी लांबी आहे. म्हणजे या ठिकाणी जे अंतर असणार आहे ते असणार आहे रेल्वेची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी. चला बघूयात सूत्राचा जर वापर केला तर वेग आपला या ठिकाणी किती दिलेला आहे 70 गुणुले वेळ असतोय, वेळ या ठिकाणी दिलेला आहे 45 सेकंदात दिलाय गुणुले 5 बरोबर. आता अंतर जे असणार आहे ते असणार आहे रेल्वेची पण लांबी. आपल्याला माहित आहे जर अंतर तुम्हाला जर गणितात दिलेलं असेल तर कशाची पण लांबी असू द्या ते अंतरातच कन्व्हर्जन होतं. म्हणून या ठिकाणी दोन अंतर असणार आहेत, एक रेल्वेची लांबी जी की तुम्हाला दिली 560 अधिक दुसरी एक जी तुम्हाला 560 दिली कशाची प्लॅटफॉर्म, म्हणजे 560 मीटरचा प्लॅटफॉर्म आहे त्याची लांबी 560 दिली. ओके, म्हणजे प्लॅटफॉर्मची लांबी 560 आणि रेल्वेची लांबी आपल्याला काढायची. रेल्वेची लांबी जर x मानली तर या ठिकाणी गुणुले असेल 18 शेवटी. ओके, मग निश्चितच हा 18 ह्या कंसाला गुणतोय म्हणजे x ला पण गुणणार आहे, इकडे आला तर भागेल. ओके, डायरेक्ट तुम्ही 18 इकडे भागायला आणला, इथून कट झाला 18. मग जर इथं भागलं तर 9 5 45 9 दुने 18 बे के बे 35. 35 5 आणि 5 यांचा गुणाकार जर तुम्ही केला तर 5 5 25. मग 35 गुणुले जर 25 केलं तर 25 5 125 हातचे आले 12 25 3 75 12 87 875 ही एकूण लांबी असेल. ओके, मग त्यातली आपल्याला त्यांनी दिली आहे काय की 560 ही प्लॅटफॉर्मची लांबी. मग आपल्याला रेल्वेची काढायची म्हणून 875 वजा 560 करा. चला 315 हा पर्याय आहे का 315 मीटर. तर मीटरच का लागला आपण पाहिलंय, जे अंतर आहे ते निश्चितच मीटर मध्ये असतं म्हणून उत्तर आपलं मीटर मध्ये आले. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. एक रेल्वे ताशी 60 किमी वेगाने गेल्यास निर्धारित जागेवर 10 मिनिटे उशिरा पोहोचते आणि 100 किमी वेगाने गेल्यास 10 मिनिटे लवकर पोहोचते, तर त्या गाडीने कापलेले अंतर किती? आता हे गणित जे आहे ते अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचं गणित आहे. तर हे सोडवत असताना सगळ्यात पहिल्यांदा गणित समजून घेणं गरजेचं आहे. काय म्हटलंय बाबा 60 किमी जर वेगाने गेलं तर त्या गाडीला ज्या ठिकाणी पोहोचायचंय त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी 10 मिनिटं उशीर होतोय. ओके, आणि जर 100 किलोमीटरने त्याच अंतरा जवळ जर जायचं असेल तर 10 मिनिटं लवकर गाडी पोहोचती. याचा अर्थ जर असं गणित कधी आलं तर तुम्ही डायरेक्ट त्या वेगांचा काढायचा लसावी. जर तुम्ही 100 आणि 60चा जर लसावी काढला तर लसावी तोंडीच आला पाहिजे. कसा निघाल तोंडी? 100 ला ह्या लहान संख्येने भाग जातोय का नाही, तर 100चा पाडा पुढे म्हणा 200 ला 60ने जाईल का भाग नाही, 100 त्रिक 300 ला जाईल का 60ने भाग निश्चितच जाईल, म्हणजे 300 हा आला यांचा लसावी. ओके, मग 100 किलोमीटर या वेगाने जर 300 किलोमीटर अंतर जायचं असेल तर किती वेळ लागेल, तर निश्चितच 3 तास लागतील बघा. ओके, आणि 7 किलोमीटरने म्हणजे एवढ्या वेगाने जर 300 किलोमीटर अंतर जायचं असेल तर 5 तास लागणार आहेत. ओके, मग याचा अर्थ काय आहे, जर 3 तास आणि 5 तास म्हणजे 2 तासाचा फरक पडलेला आहे. किती किलोमीटर अंतर गेल्यावरती 300. म्हणजेच तुम्ही जर 2 तास फरक जर पाडायचा असेल तर 300 किलोमीटर अंतर जाणं गरजेचं आहे. 2 तास म्हणजेच किती मिनिटांचा फरक असेल, म्हणजे 120 मिनिटांचा जर फरक पाडायचा असेल त्या गाड्यांमध्ये, म्हणजे 2 तासाचा फरक पाडायचा असेल वेळात, तर त्या दोन्ही गाड्या 300 किलोमीटर न्याव्या लागतात. ओके, पण आता फरक या ठिकाणी किती वेळाचा पडलाय, तर बघा एक गाडी 10 मिनिटं लवकर पोहोचती आणि दुसरी गाडी 10 मिनिटं उशिरा पोहोचते. मग 10 मिनिटं लवकर आणि 10 मिनिटं उशिरा म्हणजे यामध्ये या वेळेचा गॅप किती आहे 20 मिनिटाचा. मग 120 किलोमीटर जर 120 मिनिटं जर फरक पाडायचा असेल तर 300 किलोमीटर गाडी न्यावी लागती. आणि जर 20
20च मिनिट जर फरक पाडायचा असेल तर त्या ठिकाणी गाडी किती किलोमीटर न्यावी लागेल? करा तिरका गुणाकार. 300 गुणुले 20 छेद 120 आणि 1 चा गुणाकार म्हणजे निश्चितच 120 ह्यांना भागेल. 20 एके 20, 20 एके 120, 6 एके 6, 6 35, 50. म्हणजे किती किलोमीटर नेणं गरजेचं आहे? तर 50 किलोमीटर गाडी गेली तर एवढं अंतर पडेल. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. बघा, सौरभ हा एक काम 25 दिवसात पूर्ण करतो. जर सौरभने फक्त 4 दिवस काम केले तर किती टक्के काम करायचे राहिले? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे इथं, या ठिकाणी 25 दिवसात ते जे काम आहे म्हणजेच एक जे काम आहे ते पूर्ण होतंय. परंतु जर सौरभने एकच दिवस काम केलं असतं तर 25 पैकी एकच दिवसाचं काम झालं असतं. जर 2 दिवस काम केलं असतं तर 25 पैकी 2 दिवस सौरभने काम केलं असतं. 3 दिवस काम केलं असतं तर 25 पैकी 3च दिवस काम केलं असतं. तसं त्या सौरभने काय केलंय? 4 दिवस काम केले. ओके, तर किती टक्के काम करायचे राहिले? एकदम सोपा प्रश्न आहे. बघा काय करायचं, मग 4 दिवस जर काम केलेलं असेल तर किती दिवसाचं काम राहिलं असेल? बघा, 25 दिवसात काम पूर्ण होतंय, त्यापैकी 4 दिवस काम केलंय, तर मग राहिलं काम किती? 21 दिवस काम राहिलं. म्हणजेच 25 दिवसांपैकी 21 दिवसाचं काम राहिले. हेच आपल्याला त्यांनी टक्केवारीत विचारले म्हणून गुणुले 100. 25 एके 25, 25 चोक 100, 21 चोक 84. 84% काम सौरभचं करायचं राहिलेलं. म्हणजे झालं किती टक्के? मग 16% झालं असेल बघा. ओके, मग आपल्याला त्यांनी विचारले की काम करायचं राहिलंय किती, म्हणून 84% हे आपलं उत्तर असेल. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, रवी हा एक काम 20 दिवसात करतो. तेच काम करण्यासाठी अवीला 30 दिवस लागतात. जर रवी व अवी या दोघांनी मिळून ते जे काम आहे ते जर केलं तर कामास किती दिवस लागतील असं म्हटलंय. आता सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट, ही जी गणित असतात हे गणित असतात व्यस्त चलनातली. आता समचलन आणि व्यस्त चलन ह्या दोन कन्सेप्ट आहेत. समचलन म्हणजे काय? एकाची व्हॅल्यू वाढली की दुसऱ्याची वाढणार. म्हणजेच एका पेनाची किंमत 10 रुपये तर 20 पेनाची किंमत कमी होईल का जास्त? वाढणारच. म्हणजे पेनांची संख्या वाढली की किंमत ही वाढणार. याला म्हणायचं समचलन. आणि व्यस्त चलन म्हणजे काय असते, तर त्या ठिकाणी संख्या वाढली की व्हॅल्यू कमी. म्हणजेच याचा अर्थ काय, समजा एक काम करायला 2 माणसं लावल्यात. त्या 2 माणसांना ते जर काम करायचं असेल तर 20 दिवस लागतायत एक काम पूर्ण करायला. 2 माणसांना एक काम करायला 20 दिवस लागतायत. जर त्या माणसांऐवजी आपण 10 माणसं केली तर तुमची 2 माणसं होती त्यावेळेस 20 दिवस लागत होतं. मग जर 10 माणसं केली तर दिवस कमी लागतील का जास्त? कमी. म्हणजेच एक व्हॅल्यू वाढली की दुसरी व्हॅल्यू कमी होती. या ठिकाणी असतं व्यस्त चलन. तर आता हा प्रश्न जो आहे तो तुम्ही ट्रिकद्वारे लगेच सोडवू शकता. तर ट्रिक काय आहे? एक्स वाय छेद एक्स अधिक वाय. तर एक्स वाय म्हणजे त्यांचं जे काम आहे. एक्स म्हणजे तुमच्या रवीचं काम माना तुम्ही, आणि वाय म्हणजे तुम्हाला अवीचं काम त्या ठिकाणी मानावं लागेल. ठीक आहे, मग जर या ट्रिकने जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला लगेच उत्तर निघणार. बघा कसं, त्या ठिकाणी 20 हा एक्स ला माना, गुणुले 30 हा वाय ला माना, छेद एक्स अधिक वाय म्हणजे 20 अधिक 30 किती येईल? 50. तर हे जर तुम्ही सोडवलं तर 0 ला 0 कट, 5 एके 5, 5 चोक 20, 4 त्रिक 12 दिवस लागतील. आणि समजा एखाद्याला ट्रिक लक्षात नाही राहिली तर काय करायचं बघा. तर रवीचं एका दिवसाचं काम काढून घ्यायचं. जसं आपण पहिल्याच गणितात टक्केवारी काढताना जर एकच दिवस काम केलेलं असेल तर आपण बघितलं कसं काढतो आपण. मग रवीचं एका दिवसाचं जे काम असेल ते असेल 1/20. ओके, आणि जो अवी आहे त्याचं एका दिवसाचं काम काढा, ते असेल 1/30. मग दोघांनी मिळून काम केलंय म्हणून त्यांची बेरीज करा. बघा आपण या ठिकाणी त्याला एका दिवसाचं काम काढूनच बेरीज करतोय. डायरेक्ट बेरीज करायची नाही. 20 आणि 30 50 असं करायचं नाही.
म्हणून यांची बेरीज करा. 1/20 अधिक 1/30 करा. जर तुम्ही यांचा लसावी काढला तर लसावी येईल 60. मग 20 गुणुले 3 असतोय 60 म्हणून वर पण 3 नेच गुणा म्हणजे 3 अधिक 30 गुणुले 2 म्हणून 1 गुणुले 2 म्हणजे 2. म्हणजे याचा अर्थ जर तुम्ही यांची बेरीज केली तर 5/60. मग जर तुम्ही अतिसंक्षिप्त रूप घालवले तर 5 × 5 = 12. म्हणजे 1/12 हे झालं दोघांनी मिळून केलेलं एका दिवसाचं काम. तर मग दोघं मिळून एकूण काम किती दिवसात करतात? 12 दिवसात. कसं हे सोडवा, काहीच अडचण येत नाही. ओके, तर या ठिकाणी 12 दिवस जो पर्याय आहे ते आपलं उत्तर आहे. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. चला बघूया पुढचा प्रश्न. एक्स हा एक काम 12 दिवसात करतो, वाय हा तेच काम 15 दिवसात आणि झेड हा ते काम 20 दिवसात करतो. तर तिघांनी मिळून ते काम केल्यानंतर त्या कामासाठी किती दिवस लागतील असा प्रश्न आहे. तर काय करा, एक्सचं एका दिवसाचं काम काढून घ्या. एक्स 12 दिवसात करतोय म्हणजे एका दिवसाचं काम असेल 1/12. वायचं एका दिवसाचं 1 असेल 15 आणि झेडचं एका दिवसाचं काम किती असेल 1/20. ओके, मग यांची करा बेरीज. का बेरीज करायची? कारण तिघांचं मिळून आपल्याला तिघांनी जर काम केलं तर ते काम किती दिवसात होईल त्यासाठी बेरीज करा. 1/12 अधिक 1/15 अधिक 1/20. यांचा जर लसावी काढला तर तो येईल 60. आता तो 60 लसावी कसा आला? ह्या 20ला म्हणजे सर्वात मोठा छेदाला जर लहान छेदांनी भागलं तर भाग जातोय का? नाही. म्हणून मोठ्या छेदाचा पाडा पुढं म्हणा. 20 दुनी 40, 40ला पण भाग जात नाही. 20 त्रिक 60ला भाग जातोय म्हणून लसावी आला 60. याला ती 5 ने गुणल्यावरती 60 येईल. ह्याला पण 5 ने गुणा म्हणून 5 अधिक ह्याला 4 ने गुणावं लागेल. याला पण 4 ने गुणा म्हणून 4 × 4 अधिक याला 3 ने गुणावं लागेल. याला पण 3 ने म्हणून 3. 5 × 4 9, 9 × 3 12, 12/60. जर अतिसंक्षिप्त रूप दिलं तर 1/5. म्हणजेच हे आलं तिघांचं मिळून एका दिवसाचं काम. मग जर त्या तिघांचं मिळून एका दिवसाचं काम आलं तर ते तिघं मिळून ते काम 5 दिवसामध्ये पूर्ण करतील. ओके, एकदम सोपा प्रश्न होता, एकदम साधा. चला, याचं उत्तर आहे 5 दिवस. चला बघूया पुढचा प्रश्न. बघा, 25 स्त्रियांना एक काम करण्यासाठी 18 दिवस लागतात. तर तेच काम 15 दिवसामध्ये करायचं असेल तर त्या ठिकाणी स्त्रियांची किती संख्या असावी लागेल? चला, तर या ठिकाणी स्त्रिया आपण मानल्या आणि त्यांना लागणारे दिवस. जर 25 स्त्रिया असतील तर ते काम करायला 18 दिवस लागतात. तर ते काम त्यांनी 15 दिवसांमध्ये करायचंय. त्यांना 15 दिवसांच्या खाली दिवस तर एक्स. तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे काळ काम मजूर आलं. मजुरांची जर गणित आली तर त्या ठिकाणी व्यस्त चलनाचा वापर केलेला असतो आणि व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो. गुणाकार स्थिर याचा अर्थ काय? तर याचा गुणाकार आणि याचा गुणाकार समान येणार. म्हणून 25 गुणिले 18 केलं. ओके, तर यांची व्हॅल्यू बरोबर असणार आहे x गुणिले 15 एवढी. का? कारण काय म्हटलंय गुणाकार स्थिर आहे म्हणून ह्याचा गुणाकार आणि याचा गुणाकार सेम असणार. 15चा आणि x चा गुणाकार म्हणजे x च्या ठिकाणी किती पाहिजे त्याच वेळेस उत्तर ह्यांचे एवढं येईल. म्हणून x ला 15 गुण तर इकडे येऊन भागेल. 25 गुणिले 18 भागिले 15. 5 त्रिक 15, 5 5 25, 3 1 3, 3 7 18, 6 5 30. त्या ठिकाणी 30 स्त्रिया असणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. आणि समचलन व्यस्त चलन लक्षात ठेवा. समचलनामध्ये तुमचा भागाकार स्थिर असतो आणि व्यस्त चलनामध्ये तुमचा गुणाकार स्थिर असतो. चला बघूया पुढचा प्रश्न. 30 मजूर 16 दिवसात 24 खेळणी बनवतात. त्यासाठी ते रोज 6 तास काम करतात. तर 20 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात 60 खेळणी बनवतील? तर यासाठी एकदम एक सोपं सूत्राचा वापर करायचा आहे. तर ते सूत्र आहे M1 T1 D1 W2 इज इक्वल टू M2 T2 D2 W1. आता M चा अर्थ काय असतो? तर M म्हणजे असतात माणसे किंवा मजूर. ओके, T म्हणजे काय? T याचा अर्थ असतोय तास. लक्षात ठेवायला सोपं एकदम. D म्हणजे याचा अर्थ असतोय दिवस.
आणि डब्ल्यू याचा अर्थ असतोय वर्क म्हणजे झालेलं काम. आता हे पाहणं खूप गरजेचं आहे. मग आता इथे M1 T1 D1 W1 हे दिलेलं आहे का, तर बघा म्हणजे 1 आणि 2 असं क्रमांक का दिलेत, तर या ठिकाणी एकाच गणितात दोन वेगळी वेगळी काम आहेत. ओके, म्हणजे पहिल्यांदा दिलेलं काम आहे त्यासाठी आपण 1 वापरलाय, आणि जे दुसऱ्यांदा म्हणजे इथून पुढे दुसरं काम चालू झालंय बघा त्यासाठी आपण 2 वापरलाय. मग टाका सूत्रात किमती. M1 म्हणजे माणसे किती पहिल्या कामात इथपर्यंत पहिलं काम आहे. ओके, 30 गुणुले T1 तास किती या ठिकाणी, यामध्ये 6 तास आहेत बघा पहिल्या कामात, गुणुले D1 दिवस किती 16 गुणुले W2. आता W2 म्हणजे दुसऱ्या कामातलं वर्क किती बघा, 60 खेळणी त्या ठिकाणी बनवलेत, म्हणजे 60 बनवलेली खेळणी हे काम आहे. ओके, म्हणून 60 बरोबर. M2 किती म्हणजे दुसऱ्या गणितामध्ये माणसं किती 20 गुणुले T2 टाइम किती या ठिकाणी म्हणजे तासातला 8 गुणुले मला वाटतं दिवस काढायचे किती दिवसात म्हटले म्हणून ती x माना, आणि W1 म्हणजे पहिल्या गणितात वर्क किती झाले 24 खेळण्यांचं वर्क झालंय बघा. चला मग निश्चितच या ठिकाणी x ला हे सगळं भागतं इकडे येऊन गुणल, म्हणजे 30 गुणुले 6 गुणुले 16 गुणुले 60 भागिले येईल 20 गुणुले 8 गुणुले 24 बरोबर असेल x, कारण x ची तर व्हॅल्यू आपल्याला काढायची. चला मग या शून्याला हा शून्य कट होईल, बेके बे बेत्रिक 6 3 एके 3 3 8 24 8 एके 8 8 दुने 16 बेके बे बेचोक 8 4 एके 4 4 पंचे 20 15 15 गुणिले जर 3 केलं तर 45 दिवस या ठिकाणी ते काम करायला वेळ लागेल. जर आपल्याला अशाच पद्धतीचे क्वालिटीचे 10 प्रश्न दररोज पाहायचे असतील तर आपण टीईटी बॅच मध्ये म्हणजेच आपण टीईटी वॉरियर जी बॅच सुरू केलेली आहे त्या बॅच मध्ये आपण दररोज 10 गणिताचे, 10 बुद्धिमत्ताचे, 10 मराठीचे, तसेच 10 जे तुमचं जीके ओरिएंटेड आहे म्हणजेच परिसर अभ्यास म्हणू आपण त्याला, असे आपण दररोज प्रश्न घेत आहोत. तर असेच प्रश्न पाहण्यासाठी आमच्या गुरुकुल एओके क्लासेस या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.